पनवेल पालिकेच्या शाळेमधला एक धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। इथे विद्यार्थ्यांनाच शौचालयातल्या बेसिनमध्ये ताट धुवावी लागतायत। विशेष म्हणजे शाळेमध्ये ही ताटं धुण्यासाठी 2 महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तरी देखील विद्यार्थ्यांनाच आपली ताटं धुवावी लागतायत। आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। या विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पनवेल पालिका शाळेतला हा धक्कादायक प्रकार आहे। या चिमुरड्यांच्या आरोग्याशी खेळ इथे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। टॉयलेटच्याच बेसिनमध्ये त्यांच्या जेवणाची ताटं त्यांना धुवावी लागतायत। आणि आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत, कारण टॉयलेटच्याच पाण्यानं प्लेट धुण्याची वेळ या चिमुकल्यांवर आली आहे। प्लेट धुण्यासाठी 2 महिला देखील आहेत, त्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे, मात्र तरी देखील या विद्यार्थ्यांनाच आपली ताटं धुवावी लागतायत। हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। पनवेलमध्ये ही घटना घडली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनय, तर आमच्या प्रतिनिधींशी आपला संपर्क प्रस्थापित करूच या, मात्र हा व्हिडिओ सध्या आपण पाहतोय। विद्यार्थ्यांना स्वतःच्या जेवणाची ताटं धुवावी लागतायत। ही ताटं धुण्यासाठी शाळेमध्ये 2 महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, मात्र तरी देखील या विद्यार्थ्यांना स्वतःच ही ताटं धुवावी लागतायत। हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पनवेलमध्ये ही घटना घडली आहे। पनवेल पालिकेच्या शाळेतला हा धक्कादायक प्रकार समोर येतोय। इथे विद्यार्थ्यांनाच शौचालयातल्या बेसिनमध्ये ताटं धुवावी लागतायत। विशेष म्हणजे शाळेमध्ये ही ताटं धुण्यासाठी 2 महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि तरीही विद्यार्थ्यांनाच ही ताटं धुवावी लागतायत। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल होतोय। नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया त्यामुळे उमटू लागलेल्या आहेत। धक्कादायक व्हिडिओ समोर येतोय। ही छोटी चिमुकली खरं तर स्वतःची ताटं धुत आहेत। पुन्हा एकदा अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्याला अधिक माहिती देतील। विनय, नेमकं काय घडलंय, काय अपडेट? विनय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीये, मात्र हा व्हिडिओ आपण पुन्हा एकदा पाहूयात। कुठे हा प्रकार घडलाय? तर पनवेलमध्ये, पनवेलच्या पालिका शाळेमध्ये हा प्रकार घडलेला आहे। इथे विद्यार्थ्यांनाच शौचालयातल्या बेसिनमध्ये ताटं धुवावी लागतायत। शाळेमध्ये ही ताटं धुण्यासाठी 2 महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, मात्र असं असतानाही या विद्यार्थ्यांनाच स्वतःची ताटं धुवावी लागतायत। हा व्हिडिओ नेमका कुणी काढला या संदर्भात अजून कळू शकलेलं नाहीये, मात्र हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। त्यामुळे नागरिकांकडून देखील संतप्त प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। त्यामुळे आता या शाळेवर नेमकी काय कारवाई होते किंवा कारवाई तरी होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पनवेलमधला हा प्रकार आहे। पनवेल पालिका शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्याला अधिक माहिती देतील। विनय, श्वेता, खरं म्हटलं तर पनवेल महानगरपालिकेची ही गणेश विद्यालय म्हणून शाळा आहे आणि ह्या शाळेचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर आता पनवेलकरांमध्ये संतापाची लाट उसळली, कारण त्यांच्या पाल्यांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे। हा गेले कित्येक महिन्यांपासून, किती वर्षापासून हा सुरू आहे हे मात्र आता सांगणं शक्य नाही, परंतु आता पनवेल महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत ते नक्की कोणती कारवाई करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। कारण आता गणेश विद्यालय ही एकमेव शाळा आहे, परंतु जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो, परंतु पाल्यांचं म्हणणं आहे आणि काही पालकांचं म्हणणं आहे की अशा अनेक शाळा आहेत ज्या महानगरपालिकेच्या, त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळलं जातं आणि अशाच पद्धतीने शौचालयामधली बेसिन असेल, तिथला नळ असेल, त्या नळाखाली ही ताटं धुतली जातात आणि त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना जेवायला लागतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महानगरपालिकेमध्ये कर्मचारी नेमलेले आहेत, महिला कर्मचारी नेमलेले आहेत, त्या नक्की काय करतायत आणि ह्या महिला कर्मचारी त्या दिवशी होत्या कुठे हे देखील सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत जर पनवेल महानगरपालिकेचं जर कामकाज पाहिलं तर त्या कामकाजावरतीच आता संशय निर्माण होतोय, कारण जे वरिष्ठ अधिकारी आहेत, जे शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा सहाय्यक आयुक्त, उपायुक्त असतील किंवा खुद्द आयुक्त यांनी कधी शाळांना भेटी दिल्यात का, जेवणाच्या वेळी ह्या भेटी दिलेल्या आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांना आहार दिला जातोय, त्यांना खाऊ कशा पद्धतीने दिले जातोय त्याची तपासणी केली जाते का, असे आता अनेक प्रश्न या निमित्ताने आता उभे राहिलेले आहेत। आणि पालकांमध्ये एक संतापाची लाट आहे की या चिमुकल्यांशी हा जीवाशी खेळलं जाते। दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा पूर्ण आहार हा शाळांमधून मिळत असतं, त्याच्यामुळे मुलं घरातून कोणताही खाऊचा डब्बा घेऊन जात नाही बरोबर, ते सगळं अवलंबून शाळेच्याच आहारावरती असतात। त्यामुळे या आहारावरतीच अवलंबून असल्यामुळे जर काही उद्या याच्यातून अनुचित प्रकार घडला तर ती खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतं, अशी भीती आता पालकांमध्ये आहे।
विनीत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता थेट जाणार आहोत विधानसभेत. मुख्यमंत्री बोलतायत. परंतु यातला कोणाचाही मस्टर नाही, हजेरीपट नाही, कोणाची सही नाही, कोणाला हजेरी नाही. भरपूर खर्च आहे, सांगतो तोही. जवळपास या ठिकाणी आपण जर बघितलं तर याचा पॅटर्न असा केला की कार्यकर्त्यांनाच खाती उघडायला लावली आणि आपल्या हे जे काही मंदिर आहे, मंदिराच्या अकाउंटमधनं दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला पैसे जातात परस्पर पगार म्हणून, आणि ते कुठेही अस्तित्वात नाही आहेत. खरं तर एकूण जुने कर्मचारी किती आहेत ज्याच्यावर इतके वर्ष मंदिर चाललं? 258. 258 कर्मचाऱ्यावर मंदिर. मी अनेक वर्ष तिथे जातोय, काही कधी अडचण नव्हती. 258 कर्मचाऱ्याच्या ऐवजी हे 2474 कर्मचारी या ठिकाणी नेमण्यात आले. आणि म्हणून